सुप्रभात, गुड मॉर्निंग सर्वांना. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्त आणि संपूर्ण प्रशासन आणि महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, गटनेते यांना माझा संदेश आहे की आज मी ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट अर्धनग्न घ्यायला येतो आहे. अर्धनग्न म्हणजे फक्त वरच्या भागाचे कपडे नसणार आहेत, उघडं येणार आहे, अंगावर पंचा असेल आणि खाली धोतर असेल. तर या वेशभूषेमध्ये ठाणे महानगरपालिका आयुक्त, प्रशासन यांना भेट घेणार आहे प्रत्येकाची आणि प्रत्येकाला गुलाब देणार आहे. ज्याप्रमाणे तुम्ही मागील 10 वर्षात ज्याप्रमाणे प्रशासन चालवत आहे, एकही प्रशासनाला कोण तुमची वचक नाही आहे, दहशत नाही आहे की कुठलंही काम मार्गी लागत नाही. ज्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री ज्यावेळेस आपत्ती कक्षामध्ये भेट देतात तेव्हा सर्वांचे झोप उडते आणि ज्याप्रमाणे आदेश दिले जातात, जो चांगले काम करेल त्याची प्रशंसा होईल आणि जो कामच करणार नाही त्याला घरचा आहेर म्हणजे निलंबन होईल, असे सक्त आदेश उपमुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत. परंतु मागील 10 वर्षाचा कार्यकाल पाहता प्रशासनाचा निर्भीड कारभार जो 2019मध्येच मी उघड केला, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 3 फेब्रुवारीला मी 3 दिवस उपोषणाला बसलो आणि 3 दिवस उपोषणाला बसल्यानंतर आयुक्त जसवाल यांनी मला कारणे दाखवून नोटिसा पाठवल्या की सेवा शर्तीचा भंग आहे उपोषण करणं. तर मी म्हणेन, उपोषण करणं हा हक्काचा जाणीवेचा मार्ग आहे, हक्क मागण्याचा अधिकार आहे आणि तो संविधानाने, घटनेने दिलेला आहे. आणि ज्यावेळेस मी सेवेत असून युनियन संघटनेवर काम करतो तर कामगारांचे प्रश्न माझे आहेत. त्यावेळेस माझ्या नोकरीचं काही भलंबुलं झालं तरी मला काही फिकर नाही आहे. परंतु ज्यावेळेस मी उपोषण करतो सेवेमध्ये तेव्हा मी सिक लीव, आजारपणाची रजा घेऊन आजारपणासारखेच उपोषणाच्या ठिकाणी झोपलेला असतो, म्हणजे मी आजारी आहे. उपोषण करतो म्हणजे मी आजारी आहे. पण हा संदेश संपूर्ण कामगार वर्गाला जातो की साहेब आपल्यासाठी उपोषणाला बसलेत, येऊन भेटी देतात, गाठी घेतात. अनेक नेते येऊन भेटले. फेब्रुवारी 2019च्या कोरोनापूर्वी, कोविडपूर्व जे काय दुर्धर उपोषण झालं त्या मागण्यासंदर्भात मी विविध निर्णय निघाला नाही जसवाल साहेबांकडून किंवा अतिरिक्त आयुक्त उन्हवणे होते, तर मला विधानसभा लक्षवेधी मांडावी लागली आणि या लक्षवेधीमार्फत हा प्रश्न मार्गी लागला. नानाभाऊ पटोले विधानसभा अध्यक्ष, त्यांनी एवढा मला मान सन्मान दिला की एक सेवेतील कार्यकारी अभियंता वर्ग 1चं स्वतःच्या पदाची गरिमा फिकर न करता आज प्रशासनाच्या सफाई कामगारांची भांडतो, कर्मचाऱ्यांची भांडतो, कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडतो. त्यामुळे प्रथम बसायला खुर्ची ही रवींद्र शिंदेला दिली, जो सेवेत कार्यकारी अभियंता, जो सेवेत कर्मचारी आहे, जो अधिकारी आहे, तरी पण सेवेची पर्वा न करता कर्मचाऱ्यांसाठी भांडतो, हा मोठा सन्मान आहे, असे नानाभाऊ पटोले साहेब विधानसभा अध्यक्ष असताना म्हणाले. मग प्रशासनातील अधिकाऱ्यांना काय धाड भरले? जर मी प्रश्न मांडतोय, चुकीचे प्रश्न मांडतोय, तर काय धाड भरली? 10, 20, 30 कर्मचाऱ्यांचा थकीत त्रुटीचा फरक देणं बाकी आहे. सफाई कामगारांची घरं तोडली, खाटरोड विभागाची 15 वर्ष झाली. धोकादायक नसताना इमारती धोकादायक ठरवल्या. लोकप्रतिनिधी कोण होते ते? गोल्डन गँगने. आज मी धुरंधर त्यांचे प्रश्न मांडतोय कारण कामगार माझा विखुरलेला आहे. प्रभारी चार्जेस नगर अभियंत्यांना अधिकार नसताना दिलेले आहेत, कार्यकारी अभियंत्याचे ते रद्द करा. मिनल पालंडे सेवा शर्तीचा भंग केलेला आहे, शिस्तभंग करा. केवळ रवींद्र शिंदेने शिस्तभंग न करताही, कुठलाही गुन्हा न करताही प्रशासन एवढं दखल घेतलं महासभेच्या याच्यावरती आणि मला निलंबित करायला लावलं. 2 निलंबित कोविडपूर्व घेऊन हा खंबीरतेने माणूस लढतो. 96मध्ये पण असाच प्रकार घडला, कुठलाही दोष नव्हता. अतिक्रमण आणि बांधकाम निष्कर्ष करताना मी निष्कर्षित केली बांधकामे, माझा रिपोर्ट दिला, परंतु मुद्दामून राजकीय दबावाने राजकीयांची बांधकामे धोक्यात आली म्हणून मला निलंबित करावं लागलं. आतासुद्धा लोकप्रतिनिधींचं गोल्डन गँगचं चुकीचं काम करत होते, त्या चुकीच्या कामावर आक्षेप घेतलं म्हणून मला निलंबित करायला लावलं. हे गोल्डन गँगचे नरेश मस्के मोरके, नजीमुल्ला मोरके,
संजय भोईर मोरके स्थायी समिती सभापती, नजीम मुल्ला राष्ट्रवादी आणि नरेश मस्के शिवसेना महापौर पदावर होते. हे महापौर पदाला शोभत नाही आहे. हे कृत्य तुम्ही केलं. मला आत्मधनस काय आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं. तुमच्या विरुद्ध मी गुन्हा दाखल महासंचालक पोलीस यांच्याकडे 2024मध्ये दाखलही केलेला आहे आणि त्याची चौकशी ठाणे पोलीस आयुक्ताकडेही आलेली आहे आणि वर्तकनगर प्रभाग समितीलाही आलेली आहे. त्याची नोंद घ्या. परंतु पोलिसांच्या विनंतीवरून, आयुक्तांच्या विनंतीवरून रवींद्र शिंदेने एक पाऊल मागे घेऊन तुमची केस मिटवली ॲट्रॉसिटीची. हा काही माझा गुन्हा झाला नाही ना? मग प्रशासन या चुकीच्या गोष्टीवर जर मी आक्षेप घेत आहे तर प्रशासन दखल का घेत नाही? आज 12 सहाय्यक आयुक्त ठाणे महानगरपालिकेवर आहेत. कोणी 12 सहाय्यक आयुक्त काम करत नाहीत. नुसते कार्यभार काढून नाही होत तर त्यांना थेट निलंबन करा. राजेश सोनवणे आयुक्तांनी निर्देश दिले की चांगू शिंदेंच्या क्रिक रस्त्याचा ठराव पाठवला नाही. लोकल बॉडी लागतील. मग विठ्ठल मंदिराच्या बॉडीला लोकल बॉडी नाही, ठाणे महानगरपालिका चौक लोकल बॉडी नाही, विठ्ठलाच्या मूर्तीला लोकल बॉडी नाही, ठाणे वैभव चौक द्यायला लोकल बॉडी नाही. आणि ठाणे वैभव चौक हे चुकीचं दिलेलं आहे. तिथे अरुण कुमार वैद्य आणि आल्मेडा रस्ता हे नाव आहे आणि आल्मेडा रस्ता नाव असताना आल्मेडा नाव चांदिवळे त्या रस्त्याला असताना चंदनवाडीचा तुम्ही ठाणे वैभव चौक कसं काय लिहू शकता हो? जो चौकच रेकॉर्डवर नाही आहे ठाणे महानगरपालिकेच्या. आणि नरेंद्र सभागृह ज्याचा ठरावच नाही आहे, माहिती अधिकारी ती माहिती मिळालेली नाही आहे, ज्याचा ठरावच नाही आहे आणि शासन परिपत्रकानुसार ते नाव बसत नाही आहे आणि ठाणे महानगरपालिकेच्या कुठल्याच गोष्टीसाठी त्यांचं योगदान नाही आहे. उलटं महानगरपालिकेतच जाहिरातीचं इन्कम कमवणारं हे ठाणे वैभव पाक्षिक आहे. ते तातडीने रद्द करा. नगरपालिका असताना सभागृहामध्ये जे राष्ट्रीय पुरुषांचे फोटो होते, सभागृह असताना जे राष्ट्रीय पुरुषांचे फोटो होते त्या सभागृहामध्ये तेच फोटो पुन्हा लावा अशी माझी मागणी आहे. रास्ता आहे ना, काना आहे. राबोडी जेलचा नाला चुकीच्या पद्धतीने काम, आयुक्ताचे परिपत्रक नाला बंद करू नका असं परिपत्रक आहे. महानगरपालिकेलाही ती परवानगी नाही नाला बंदिस्त करण्याची. तरी पण नजीब मुल्लाने राजकीय दबावारी केलं. पण मी नजीब मुल्ला असेल का कोणी असेल, महापौर असेल, मी कोणालाही सोडणार नाही. मी एकनाथ शिंदे साहेबांनी नडलेला माणूस आहे. बघा, प्रशासकीय कारभार प्रशासकीय सेवाशिवाय नियमानुसार झाला पाहिजे आणि जर होत नसेल तर त्याला रवींद्र संविधानाचा दंडक द्यायला तयार आहे. कायदा माझ्या भीमाचा वायदा भीमाचा जो चुकीचं वापरेल त्याला जेलची शिक्षा ही ठरलेली आहे. नाल्याची चौकशी होत नाही 5 वर्ष, का मला मग निलंबित केलं त्याचं उत्तर द्या. माझी भरपाई द्या. मानसिक आब्रू नुकसान काय भरपाई द्या. आब्रू नुकसान म्हणून मी सांगतो प्रशासनातील सर्व अधिकारी असतील, रवींद्र शिंदेचा निर्देश आहे. आज मी आयुक्तांना अर्धनग्न बिना कपडे भेटायला येतोय, तो आयुक्तांनी सतर्क करा आणि मला भेट द्या. कारण तुम्ही गेले 2-3 महिने भेट देत नाहीत. 6-6 तास उभे राहतो दरवाजात. आमदार येतात, खासदार येतात, मंत्री येतात, ते भेट थेट जातात. 3 तास घेतात. 6 तास निघून गेले. मग आज सोमवारी नागरिकांचा भेटण्याचा दिवस, मग आम्ही कधी भेटणार? हा माझा उपदेश आहे. त्यामुळे तूर्त आयुक्तांनी हे आजचं भेटणं माझं गृहीत धरून मला भेट देण्यासाठी तिथं सतर्क येऊन उभे राहा. नाही तर मी आयुक्तांच्या विरुद्ध आंदोलन पुकारेल. ते लोकशाही मार्गाने, ते पण लोकायुक्तांकडे अर्धनग्न उपोषणाला बसले एवढं सांगतो. धन्यवाद. जय भीम. आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या दरवाजामध्ये अर्धनग्नाला बसले तुम्हाला मी सांगतो. कारण ज्याची जळते त्याला कळते. वेदना त्यालाच होतात, ज्याची जळते त्याला कळते, त्यालाच वेदना होतात हे तुम्हाला सांगतो. आणि म्हणून कायदा भीमाचा वायदा भीमाचा जो चुकीचा वागेल त्याला जेलची शिक्षा. रवींद्र चांगू शिंदे. जय भीम, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय भारत.